प्रेम जी गोष्ट आहे त्या गोष्टीमध्ये पडायचं का नाही, ते आपल्या हातामध्ये आहे का नाही? आहे ना सर, हातामध्येच आहे. हातामध्येच आहे ना, प्रेम करणं हे पण आपल्या हातातच आहे. आता समोरची एखादी मुलगी जर तुम्हाला चांगली असेल, तुम्हाला वाटते व साथ देणारी असेल, तर तुम्ही बिंदास करा ना. जीवनसाथी आपण शोधू शकतो आपल्या हाताने, पण नाही का? बरोबर आहे. आता तुझ्या बाबतीत मी सांगतो की ज्यावेळेस तुझा बिझनेस गावामध्ये सुरू केला, बरोबर आहे, त्यावेळेस असं प्रेम वगैरे काय असं होतं का? ती म्हणजे पार्ट होता का प्रेम? होता ना सर, होता ना. सपोर्ट करणारी खूप होती ती. मॅक्स मुली बरोबर प्रेम होतं, बरोबर. बिझनेस लॉस मध्ये गेला, ती मुलगी सोबत राहिली का? राहिली ना सर, त्यावेळेस आता पण आहे, तेव्हा पण आहे. म्हणजे असे काही उदाहरण आहेत की सपोर्ट करणारे पण असतात. हो. तर एक गोष्ट मला इथे सांगायची आहे की आपण इथं 2-3 गोष्टी शिकल्या की व्यवसाय कसं करायचा आणि लाईफ मध्ये जे पण अशा गोष्टी राहतात की डिस्ट्रॅक्ट जे करतात तर त्यापासून दूर कसं जायचं आणि सपोर्ट किती महत्वाचा असते. आपला मित्र असो, परिवार असो किंवा बिझनेस मध्ये उतरायचे आहे, मित्र करा पण बिझनेस वाले मित्र करा, जे तुम्हाला गायडन्स करतील की ह्याच्यामध्ये तुम्हाला काय काय गोष्टी करायच्या. तर अशीच माहिती घेण्यासाठी गावकरी कम्युनिटीला सबस्क्राईब करा, कारण अशी माहिती पाहिल्यानंतर तुम्ही जागरूक होणार आणि आपला महाराष्ट्र घडवायला मदत होणार.